नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे प्रथमतः हार्दिक स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या वाचन कसे करायचे याविषयी ट्रिक पाहिली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या लेखन कसं करायचं हे पाहू। कारण परीक्षेमध्ये बऱ्याचदा संख्या लेखन करण्यावरून प्रश्न असतात। तर आपण सुरुवातीला त्याची प्राथमिक माहिती पाहू। तर आपल्याला काय करायचं, संख्या लेखन करायचं आहे। तर बघा, हा मी एक क्रम लिहिलेला आहे। संख्या वाचन करायला जसा क्रम होता, म्हणजे आपण गट पाडले होते, एकक, दशक, शतक या तीन स्थानाचा एक गट पाडला होता, हजार आणि 10,000चा एक गट पाडला होता, लक्ष दशलक्षचा एक गट पाडला होता, कोटी दशकोटीचा एक गट होता आणि अब्जचा एक गट होता। कारण आपल्या अब्जपर्यंतच्या संख्या आपल्याला पाहिजे आहेत, त्यामुळे आपण अब्जपर्यंतचा एक घेतला होता। तर इथे पहा, आपल्याला संख्या लेखन करायचं आहे। तर त्यासाठी मी एक संख्या लिहिलेली आहे नमुन्यासाठी। बघा, 4 अब्ज 30 कोटी, 4 अब्ज 30 कोटी 15,40,310 ही संख्या आहे। तर आपल्याला ही संख्या लेखन करायचं आहे। ही अक्षरात दिलेली आहे, ती आपल्याला अंकात लिहायची आहे। तर आपण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की शतकचा जो गट आहे त्यामध्ये आपल्याला इथे कितीही संख्या जरी अक्षरात दिली असेल तरी तिथे आपण 3च लिहायच्या संख्या। हजार मध्ये 2 संख्या लिहायच्या, म्हणजे 2 अंकामध्ये लिहायच्या। लक्ष मध्ये देखील 2 अंकामध्ये संख्या लिहायच्या, कोटी मध्ये देखील 2 अंकामध्ये संख्या लिहायच्या आणि अब्ज मध्ये 1 अंकात लिहिलं तरी चालेल। कारण ती 1 अंकी असेल तर 1 अंकातच लिहायचं, 2 अंकी असेल तर 2 अंकात लिहायचं। आपण अब्जपर्यंतच पाहत आहोत संख्या। तर आपण याचं पाहू सुरुवातीला। तर 4 अब्ज म्हटले, पहिला गट काय अब्जचा आहे। तर 4 अब्ज, ठीक आहे, आपण शेवट सुरुवात करू। 4 अब्ज 30 कोटी, 30 कोटी 15,40,000। हे पहा, लक्ष, आपण गट लक्षात ठेवायचा। हा अब्जचा गट आहे, हा कोटीचा गट आहे, हा लक्षचा गट आहे। त्याच्यानंतर 40,000 हा हजारचा गट आहे आणि 310 हा शतकचा गट आहे। म्हणजेच याप्रमाणे आपल्या संख्या आलेल्या आहेत। 3 3 2 2 2 आणि 1 याप्रमाणे संख्या आलेल्या आहेत। आता आपण याचं वाचन केलं तर 4 अब्ज 30 कोटी 15,40,310 असं आपण वाचन करतो। तर आपण माहितीसाठी दुसरी संख्या घेऊ। थोडस पाच अब्ज 3 कोटी 5 अब्ज 3 कोटी 17,24,000 530 ही आपल्याला संख्या आहे। यावरून आपल्याला संख्या अंकात लिहायची आहे। आपण सांगितल्याप्रमाणे अगोदर अंडरलाइन करून घेऊ। 5 अब्ज आहे, 3 कोटी आहे, 17 लक्ष आहे, 24,000 आहे आणि 530 हा एक गट आहे। तर सगळ्यात पहिला आपण काय करायचं, तर 5 अब्ज हा शेवटचाच अंक असल्यामुळे, सगळ्यात मोठा असल्यामुळे आणि शेवटचा आहे, त्यामुळे आपण त्याला 1 अंकीच लिहू। ठीक आहे, 5 अब्ज झालं। त्याच्यानंतर 3 कोटी आहे। आता मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही इथे 3 कोटी लिहिलं तर हे चुकणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 2 अंक लिहायचे जाईल। कंपल्सरी आपल्याला 2 अंक लिहायचे आहेत। तर आपल्याला 2 अंक लिहायचा असेल तर आपण नुसतं 3 लिहू शकत नाही। तर या ठिकाणी 03 लिहिलं तर याच्या अंकाची किंमतही बदलत नाही आणि आपली अट पण पूर्ण होते। त्याच्यानंतर बघा, 3 कोटी झालं, हे 17 लक्ष
24,530. बघा 5,03,17,00,000. हे बघा 5,03,17,24,530 ही आपण संख्या लिहिलेली आहे. तर महत्वाचं काय आहे, 2-2च्या गटाने लिहिणं महत्वाचं आहे संख्या लेखन करताना. कारण यामध्ये एक अंकी संख्या दिलेली असते, त्या ठिकाणी आपली चूक होते. तर आपण अजून अशाच प्रकारचे एक उदाहरण पाहू. 7 अब्ज 14 कोटी 6 लक्ष 5,000 425. आता आपण याला गट करून घेऊ. बघा अब्जचा गट आहे 7 अब्ज, कोटीचा गट आहे 14 कोटी. मग ही 2 अंकी संख्या आहे 14 म्हणजे 6 लक्ष. आता 6 ही एक अंकी संख्या आहे, पण आपल्याला 2 अंकी तयार करायचे आहे. तर 2 अंकी तयार करताना आपण 06 असं तयार करायचं. तर 5,000 हजारमध्ये सुद्धा 2 अंक आहेत, त्याच्यात सुद्धा आपण काय करायचं 05 अंक वापरायचा. आणि त्याच्यामध्ये 3 आहे, तर 425 हे 3 अंकीच आहे. तर आपण संख्या तयार करू. 7 अब्ज 14 कोटी 6 लक्ष. आता सांगितल्याप्रमाणे आपण 2 अंक द्यायचे आहेत त्या ठिकाणी. तर 6 लक्ष 5,000 हजारामध्ये सुद्धा आपल्याला किती आहेत 2 अंक लिहायचे. 5,425. आपल्याला हे स्थान माहित असणं महत्वाचं आहे. अब्ज, अब्जच्या बाजूला कोटी, त्याच्यानंतर लक्ष, हजार आणि शतक हे स्थान महत्वाचे आहेत. बघा 7 अब्ज 14 कोटी 6 लक्ष 5,425. अजून आपण काही संख्या पाहू. 3 अब्ज 13 लक्ष 3 अब्ज 13 लक्ष 501. आता इथे बघा आपल्याला संख्या लेखन करायचं आहे. थोडस वेगळ्या प्रकारची संख्या घेतलेली आहे. तर या ठिकाणी बघा 3 अब्ज दिले, त्यानंतर लक्ष दिले, म्हणजे कोटी दिलेला आहे का तर नाही दिलेलं. त्याच्यानंतर बघा लक्षच्या नंतर डायरेक्ट 501 आहे, म्हणजे हजाराचं सुद्धा दिलेलं नाही. मग दिलेलं नाही म्हणजे आपण त्या ठिकाणी काय वापरायचं ते आपण पाहू. तर बघा 3 अब्ज, तर 3 अब्ज लिहू आपण. आता त्याच्यानंतर येतं कोटी, त्याच्यानंतर काय येतं कोटी. तर कोटीमध्ये आपल्याला दिलेलंच नाही काही, तर आपण इथे 0 लिहायचे, पण 2 स्थान आपल्याला घ्यायचे, त्यामुळे आपण 2 शून्य लिहिले. बघा पुढे 13 लक्ष. आता इथे हजार आहे का, हे आपल्याला स्थान चुकलं की आपला अंक चुकणार आहे. त्यामुळे हे बघा अब्जच्या नंतर कोटी इथे गायब आहे, म्हणजे आपल्याला इथे 0 लिहावं लागेल. 13 लक्ष लिहिलं आपण, त्याच्यानंतर हजारचं स्थान आहे, पण इथे दिले का तर दिलेलं नाही. दिलेलं नाही म्हणजे आपण 0 लिहायचे, पण 2 शून्य लिहायचे. तर पुढे 501. हे बघा 3 अब्ज 13 लक्ष 501 ही संख्या आपली तयार झाली. कारण याच्यामध्ये आपल्याला मधले जे अंक दिलेले नाहीत ते आपल्याला 0 लिहावे लागतात. तर आपण अजून थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण पाहू. 8 अब्ज 7 कोटी
10. आता बघा इथे कोणकोणते स्थान आहेत. अब्ज दिलेला आहे, कोटी दिलेला आहे, डायरेक्ट 10 आहे. म्हणजे मधले स्थान आपल्याला दिलेलेच नाही. तर अशा वेळेस आपण हे जे टप्पे आहेत त्यानुसार आपण सोडवायचं. पहिल्यांदा काय येईल, अब्ज, 8 अब्ज. त्याच्यानंतर कोटी, 7 कोटी. पण 7 हा अंक एक अंकी आहे म्हणून आपण काय लिहायचं त्याला, 07. त्याच्यानंतर 7 कोटी झाल्याच्या नंतर आपलं स्थान कोणतं आहे, लक्ष. कोटीच्या नंतर बाजूला काय आहे, लक्ष. लक्ष आहे का इथं दिलेलं नाही, त्याचे आपण 2 शून्य लिहायचे. त्याच्यानंतर लक्षच्या बाजूला काय आहे, 1000. 1000 दिलंय का इथे, नाही, त्याचे सुद्धा आपण काय लिहायचे, 2 शून्य लिहायचे. आता पुढे शतकचा आहे, त्याच्यामध्ये तर आपल्याला 3 अंक लिहायचे आहेत, पण इथे त्यांनी काय दिले, 10 दिलेलं आहे. मग आपण काय करायचं, 3 अंक तयार करताना हे 10. इथे बघा 8 अब्ज, 7 कोटी आणि 10 ही अशा प्रकारे आपण संख्या लेखन करू शकतो. तर एक आता मी संख्या तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे, ते तुम्ही मला उत्तर त्याचं कमेंट्स मध्ये सांगायचं. 3 अब्ज 22 लक्ष 4 या संख्येचं तुम्ही अंकामध्ये लेखन करून मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.